बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्यासाठी एक मोठा धक्का। तृणमूल काँग्रेस पक्षाचे 80 पैकी 60 आमदार फुटले। 60 आमदारांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांकडून मंजुरी देण्यात आली आहे। विधानसभा अध्यक्षांनी वृत्तब्रत बॅनर्जींना विरोधी पक्षनेता केलेला आहे। आम्हीच खरी तृणमूल काँग्रेस आहोत असा दावा वृत्तब्रत बॅनर्जी यांनी केलाय। विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना केलेल्या ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली। ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचे एकूण 80 आमदार निवडून आले होते। त्यापैकी 60 आमदारांनी ममतांचे आदेश न पाळता वेगळा गट स्थापन केलाय। या गटाला पश्चिम बंगालच्या विधानसभा अध्यक्षांनी मंजुरी दिली। विधानसभा अध्यक्षांनी वृत्तब्रत बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेता म्हणून मंजुरीही दिली। तृणमूल काँग्रेसचे वृत्तब्रत बॅनर्जी या आमदारांच्या गटाचं नेतृत्व करतायत। ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालच्या विधानसभेत तृणमूलकडनं शोभनदेव चट्टोपाध्याय यांना विरोधी पक्षनेता केलं। मात्र 60 आमदारांच्या गटानं शोभनदेव यांना विरोधी पक्षनेता मानायला नकार दिला। 60 आमदारांच्या गटानं वृत्तब्रत बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेता बनवण्याची मागणी केली होती। वृत्तब्रत बॅनर्जी यांना ममतांनी टीएमसीतनं पार्टी विरोधी कारवायांमुळे हाकलून दिलं। आम्हीच खरी टीएमसी असल्याचा दावा वृत्तब्रत बॅनर्जींनी केलाय। त्यामुळे जे महाराष्ट्रात ठाकरेंच्या सेनेत झालं, पवारांच्या राष्ट्रवादीत झालं, तसंच पश्चिम बंगालमध्ये घडताना दिसतंय।